संपूर्ण गाव मिळून चालवतोय हा अनोखा होमस्टे, जो बनवलाय उत्तराखंडच्या दिहोली गावातील एका 114 वर्ष जुन्या घरात. गावातील लोकांच्या या अनोख्या कल्पनेला मूर्त रूप दिलंय याच गावातील तरुण लेखक कुमार शिवम यांनी. कोरोना काळात शिवम गावाकडे आले. त्यांना असं दिसलं की इथं रोजगार कमी असल्यानं गावातील अनेक लोक स्थलांतरित होत आहेत आणि गाव ओस पडत आहे. यावर उपाय म्हणून शिवम यांना ही अनोखी कल्पना सुचली आणि गावातील लोकांना घेऊन त्यांनी 114 वर्ष जुन्या घरात आरण्यम या होमस्टेची सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीने बांधलेल्या या होमस्टेचं छप्पर कौलारू असून इथली जमीन शेणाने सारवली आहे. घरात असलेल्या सुंदर लाकडी वस्तू नदीमध्ये वाहून आलेल्या लाकडापासून बनवण्यात आल्या आहेत. खिडकी, दरवाजे यावर सुबक नक्षीकाम केलं असून इथं आलेल्या पाहुण्यांना ते ऑर्गॅनिक भाज्यांचा आस्वाद देतात. आलेल्या पर्यटकांसाठी गावातील लोक एकत्र मिळून जेवण बनवतात. शिवाय हा होमस्टे 0 प्लास्टिक झोन आहे. निसर्गाच्या कुशीत पर्यटकांना शांत वेळ घालवता यावा यासाठी येथे वायफाय आणि गिझर यासारख्या आधुनिक वस्तूही नाहीयेत. आरण्यम एक अशी वास्तू आहे जिथे आलेल्या पाहुण्यांना शेतकऱ्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण आपली कला दाखवू शकतात. गावातील लोकांचं एकजुटीचं प्रतीक म्हणजे आरण्यम होमस्टे मध्ये जाऊन निसर्गाच्या कुशीत राहायचं असेल तर तुम्ही त्यांच्या या इंस्टाग्राम पेजला जरूर भेट द्या आणि हा अनोखा होमस्टे कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ साठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला.